नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 20वा दिवस. आजच्या क्लासमध्ये आपण 40 साईजचा फोरटक्स ब्लाऊज कट कसा करायचा आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. आता पूर्ण उंची घेताना आपल्याला मागच्या साईडने पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि मागच्या शोल्डरपासून ते खाली आपण पाठीमागच्या साईडने जो टक्स टाकतो तर त्या टक्सपर्यंत आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे 15 इंच. आता त्यामध्ये किती वाढून घ्यायचं आहे ते आपण पुन्हा पाहूयात. आता इथे आपण जेवढं ब्लाऊजवरून माप आलेलं आहे तेवढे माप आपल्याला लिहून घ्यायचे आहे. आता इथे वहीवर आपल्याला लिहून घ्यायचं आहे पूर्ण उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, दंडगेर, बाही लांबी असं सर्व लिहून घ्यायचं आहे आणि जेवढं माप आलेलं आहे तेवढं इथे लिहून घ्यायचं आहे. आता पूर्ण उंची झाल्याच्या नंतर आपण इथे समोरचा गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा आहे इथे 6 इंच, तर आपण इथे 6 इंच लिहून घेऊयात. आता मागचाही गळा तेवढाच आहे, मागचा आणि समोरचा तेवढाच गळा आहे, तर दोन्ही गळे आपण इथे लिहून घेतलेले आहेत. आता फक्त ब्लाऊजवरून आलेली मापे घ्यायची आहेत, त्यानंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, तेही आपण पाहणार आहोत. आता छातीचं माप घेताना आपल्याला काज बटन पट्टीपासून मुंड्यापर्यंत ह्या पद्धतीने छातीचं माप घ्यायचं आहे. आता हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर इथे छातीचं माप आलेलं आहे 10 इंच. आता इथे आपल्याला चौथा भाग ते करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपण एक साईडचं माप घ्यायचं आणि त्यावरूनच आपल्याला इथे ब्लाऊज कट करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबी. आपण शोल्डरवर जे शिवण असतं तर त्या शिवणापासून आपल्याला दंडापर्यंत असं बाहीचं माप घ्यायचं आहे. आता इथे बाहीचं माप आलेलं आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे. लगेच आपल्याला इथे दंडघेरही मोजून घ्यायचं आहे. दंडघेरही आपला आलेला आहे 6 इंच. आता दंडघेरही इथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर आलेला आहे इथे 2.25 इंच, तर आपण इथे 3 इंच घेऊयात. आता माझ्या मापावरून जेवढं माप आलेलं आहे तेवढं मी लिहून घेतलेलं आहे. आता तुमच्या ब्लाऊजच्या मापावरून जेवढं माप आलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्या. आता पूर्ण उंची जेवढी तुमची आहे त्यामध्ये 1 इंच वाढून आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता माझ्या ब्लाऊजची पूर्ण उंची 15 इंच होती, त्यामध्ये 1 इंच वाढून इथे 16 इंच घेतलेलं आहे. आता छातीचं माप, इथे छातीचं माप आहे 10 इंच, तर त्यामध्ये आपण 1.5 इंच वाढून इथे घेतलेलं आहे 11.5 इंच. कमर आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे. आता गळा जेवढा आहे त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपल्याला घ्यायचा आहे. इथे 6.5 इंच गळा आहे, तर इथे दोन्ही साईडने मी 7 इंच असा गळा घेतलेला आहे. आता इथे बाही लांबी आपल्याला जेवढी आहे त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे. इथे बाही लांबी आहे 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच वाढून मी 10 इंच घेतलेला आहे. दंडघेर आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे आणि शोल्डर आपण इथे 3 इंच घेतलेला आहे. आता ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहे, त्यामध्ये किती वाढून घ्यायचं तेही पाहिलेलं आहे. आता इथे आपण न्यूजपेपर घेणार आहोत. आता प्रत्येकाकडे न्यूजपेपर असतो, म्हणून मीही इथे न्यूजपेपरचाच वापर केलेला आहे. आता न्यूजपेपर आपल्याला डबल फोल्ड असा घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मागचा आणि समोरचा भाग दोन्ही तयार होतील यासाठी. तर बघा, आता ह्या पद्धतीने इथे पेपर घेतलेला आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता न्यूजपेपरवर सर्वात अगोदर आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे. आता आपल्याला इथे पूर्ण उंची ब्लाऊजच्या मापावरून होती 15 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे 16 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता जिथं मार्किंग केली तिथे एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे आणि त्या रेषेवर आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं आहे. गळ्याचं माप इथे आपल्याला 2.5 इंच टाकायचं आहे. शक्यतो आपण गळ्याचं माप 2.5 इंचच टाकतो. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. आता मुंढा घ्यायचा आहे 6 इंच. तर मुंड्याची मार्किंग आपण 6 इंचावर अशी करून घेतली. आता स्केलच्या साहाय्याने एक उभी रेष आणि एक आडवी रेष ओढून घ्यायची. आता जिथे आडवी रेष ओढून घेतलेली आहे तिथे आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे छातीचं माप आहे 10 इंच. तर 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे आणि पुढं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक मार्किंग करून घ्यायची. तर पुढं आपण 1.5 इंच असं वाढवून घेतलेलं आहे. 1.5 इंच, 2 इंच, आता तुम्ही तुमच्याकडे जेवढा कपडा आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी 1.5 इंचच घेतलेलं आहे. तर बघा, आता इथे गळा आहे 6.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच वाढून इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता तुमचा जेवढा गळा आलेला आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढून घ्या. 5 असेल तर 5.5 घ्या, 5.5 असेल तर 6 घ्या. आता जेवढा गळा आलेला आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढून घ्या. आता खालच्या साईडने गळ्याची थोडीशी रुंदी जास्त पाहिजे होती, तर त्यासाठी मी खालच्या साईडने रुंदी 3 इंच ठेवलेली आहे.
आता इथे एक उभी रेष ओढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता मागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचा आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली. आता इथे 1.5 इंचावर एक स्केलच्या साहाय्याने उभी रेष ओढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला सोपं जाईल. आता त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं जे सेंटर आहे तर सेंटर काढून घ्यायचं आहे आणि मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. बघा, मुंड्याचा आकार टाकताना आपल्याला अगदी व्यवस्थित असा आकार टाकून घ्यायचा आहे, कारण मुंड्याचा आकार चुकला तर आपला ब्लाऊज फिटिंगला बसत नाही, इकडे तिकडे ओढल्या जातो, मुंड्यामध्ये झोळ येतो. तर त्यासाठी आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे. आता बघा, इथे एक फिटिंगची रेष ओढून घेतली आणि एक शिलाई मार्जिनची रेष ओढून घेतली. आपण या तिरक्या रेष ओढून घेतलेल्या आहेत, तर तो आपल्या शिलाई मार्जिनचा भाग आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे मागच्या साईडचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर मागच्या साईडचा टक्स टाकताना आपण गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपण वर 5 इंचावर मार्किंग करून इथे टक्स टाकून घेतलेला आहे. आता खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे लगेच आपण गळ्याचाही आकार टाकून घेऊयात. तर इथे गोल गळ्याचा मी आकार टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा आकार टाकू शकता. तर बघा, आता इथे पूर्ण मार्किंग आपली करून झालेली आहे. आता मापं कशी घेतलेली आहेत ते परत एकदा सांगते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल यासाठी, आणि तुम्हीसुद्धा वहीवर असंच लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल यासाठी. तर बघा, आपली पूर्ण उंची होती 15 इंच, त्यामध्ये 1 इंच वाढवून आपण 16 इंच घेतलेली आहे. गळा घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, छातीचं माप आहे 10 इंच, त्यामध्ये 1.5 इंच वाढवून आपण इथे 11.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे पाठीमागचा टक्स आपण गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली आणि वर 5 इंचावर मार्किंग करून आपण मागच्या साईडचा टक्स टाकून घेतलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे आणि लिहूनसुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून तुमच्या छान असं लक्षात येईल आणि तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर बघा, आता मागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे. आता आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा, इथे आपण पेपर कट करताना वेगळी कात्री वापरायची आहे. ज्या कात्रीने आपण कपडा कट करतो तर ती कात्री वापरायची नाही, ती कात्री खराब होते. तर पेपर कट करण्यासाठी आपल्याला इथे वेगळी कात्री वापरायची आहे. तर बघा, आता वरच्याही साईडने आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता सेंटरमध्ये कट करून घेऊयात, जेणेकरून समोरची आणि मागची बाजू वेगवेगळी होईल. आता गळा आपला समोरचा आणि मागचा गळा तेवढाच आहे, तर त्यासाठी इथे मी गळाही कट करून घेतलेला आहे. आता खालच्या ज्या पेपरवर एक्स्ट्राचा जो पेपर होता तर तो मी तसाच ठेवलेला आहे, कारण आपल्याला इथे टक्ससाठी थोडंसं वाढवून घ्यायचं आहे त्यासाठी. तर आता ते किती वाढवायचं आणि कसं वाढवायचं तर ते आपण इथे पाहणार आहोत. आता मागच्या साईडने आपल्याला ज्या साईडने आपण फिटिंग करतो तर त्या साईडने आपल्याला अर्धा इंच अशी तिरकी रेष ओढून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने जर आपण कट करून घेतलं तर ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. बऱ्याच मैत्रिणींचे ब्लाऊज मागच्या साईडने वर उचलल्या जातात, तर ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट असा येतो. तर बघा, आता मागची बाजू आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात. आता समोरच्या बाजूची इथे मार्किंग करून घेऊयात. सर्वात अगोदर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आता स्केलच्या सहाय्याने आपण इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता इथे समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आणि समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर दिलेला आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार 1 इंचावर असा देऊन घ्यायचा आहे. तर बघा, परफेक्ट असा आपण इथे आकारसुद्धा टाकून झालेला आहे. लगेच आता इथे आपल्याला छातीचं माप काढून घ्यायचं आहे. छातीचं माप आहे 10 इंच. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन अशी मार्किंग करून घ्यायची आणि एक रेष ओढून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे. आता क्रॉस पट्टीची मार्किंग करताना आपल्याला मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या खाली 3.5 इंचावर अशी मार्किंग करून आपल्याला इथे क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला परफेक्ट असा इथे क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला थोडासा खोल असा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून हा ब्लाऊज फिटिंगला छान बसेल यासाठी. आता इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं टक्स कसा टाकायचा, तर सेंटरचा टक्स टाकताना आपल्याला काज बटन पट्टीपासून पुढे
3.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि आता इथे 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला सेंटरचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर सेंटरचा टक्स आपल्याला रुंदीला 1 इंच आणि उंचीला 2.5 इंच असा घ्यायचा आहे. आता इथे काच बटन पट्टीच्या साईडचा टक्स आपल्याला दोन्हीच्या सेंटरमध्ये घ्यायचा आहे. मुंड्याचाही टक्स आपल्याला इथे सेंटरमध्येच घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या साईडचाही टक्स आपल्याला इथे सेंटरमधून थोडासा तिरका असा टाकून घ्यायचा आहे. तर बघा आपण इथे 4ही टक्स परफेक्ट असे टाकून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला टक्ससाठी 1 इंच जाणार आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे क्रॉसपट्टीच्या साईडने थोडंसं 1 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्या पद्धतीने इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना कपडा कमी पडणार नाही यासाठी. तर मुंड्याच्या साईडने आपण जेवढ्यास तेवढं ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला क्रॉसपट्टीच्या ठिकाणीच थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे समोरच्या बाजूची ही आपली मार्किंग करून झालेली आहे. आता इथे आपण कट करून घेऊया. तर आता सर्वात अगोदर समोरचा मुंडा आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता साईडने कट करून घेऊयात. लगेच आपण इथे क्रॉसपट्टीही कट करून घेऊयात. तर बघा आपण अगदी कमी वेळामध्ये आपण 4 टक्सचा ब्लाऊज हा कट केलेला आहे आणि हा ब्लाऊज ह्या पद्धतीने जर कट केला तर ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग येते. ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी ब्लाऊजची कटिंगसुद्धा परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये आपण छोट्या छोट्या काही टिप्स सांगतो, त्याही तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित येईल यासाठी. तर बघा आता इथे आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आता छातीच्या मापानुसार आपल्याला इथे बाहीचं माप घ्यायचं आहे. आता रुंदी आपण घेतलेली आहे इथे 9.5 इंच. ब्लाऊजची उंची होती 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच वाढून आपण 10 इंचावर मार्किंग करून घेतली. आता इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. एक आडवी रेष आणि एक उभी रेष ओढून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपण इथे बॉक्स तयार करून घेतला आहे. त्यानंतर इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. दंडघेर आहे 6 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर असे इथे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. आता बाहीची आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. आता ही लांब बाही असल्यामुळे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच आणि पुढे आपण जेवढी शिलाई मार्जिन ठेवलेली होती तेवढं 1.5 इंच आपण एक आडवी रेष ओढून घेतलेली आहे. आता एक फिटिंगची रेष आणि एक शिलाई मार्जिनच्या अशा 2 रेषा इथे ओढून घेतलेल्या आहेत आणि पुढं 1 इंच सोडून आपल्याला इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, बाहीचा आकार शिकण्यासाठी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचे आकार, मुंढ्याचे आकार आणि क्रॉसपट्टीचे आकार शिकलेलो आहोत. ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नक्कीच बघा, कारण त्यामध्ये आपण अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. तुम्हाला जर आकार परफेक्ट आले तर तुमचा ब्लाऊज पुढे परफेक्टच येणार. तर यासाठी तुम्हाला आकार शिकणंही खूप गरजेचं आहे. तर बघा आता इथे बाहीची आपली मार्किंग करून झालेली आहे. आता आपण इथे बाही कट करून घेऊया. तर अगोदर दोन्ही बाजूला आपल्याला इथे वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक पदर आपल्याला इथे उचलून घ्यायचा आहे आणि समोरील बाहीचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा परफेक्ट असा मासोळी आकार आपला तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, बघा इथे आता बाहीची आपली कटिंग करून झालेली आहे. आता पेपरवर आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे. आता आपल्याला इथे अस्तरवर पेपर टाकून ब्लाऊज कट कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे. तर मी इथे कॉटनचा 1 मीटरचा असा अस्तर घेतलेला आहे. कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे आणि बाहीसुद्धा मोठी आहे, तर त्यासाठी इथे 1 मीटर आपल्याला अस्तर लागणार आहे. आता अस्तरची घडी करताना आपल्याला इथे डबल फोल्ड अशी आपण घडी घेतलेली आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि त्या बंद बाजूवरच आपण इथे पाठीमागची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता ब्लाऊज पीसवर कट करताना आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे तर तो बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायचा आहे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता इथे बाकी राहिलेले भाग आपल्याला जिथे ॲडजस्ट होतील तिथे ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपले व्यवस्थित असे इथे ॲडजस्ट झालेले आहे. आता क्रॉसपट्टीला आपल्याला कपडा थोडासा कमी पडणार आहे, तर आपण क्रॉसपट्टी इथे जॉईंट देऊन लावूयात किंवा गळ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला आहे तर त्या कपड्यामध्ये सुद्धा आपण इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. आता हे मागची बाजू, समोरची बाजू आणि बाही इथे आपण कट करून घेऊयात. तर बघा आता इथे आपण मार्किंग करून घेऊयात. खडूच्या साहाय्याने किंवा पेनच्याही साहाय्याने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. मार्किंग करताना पेपर हलणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये मुंढ्याचा आणि गळ्याचा आकार बिघडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज कट करताना किंवा शिवताना सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे.
जेणेकरून आपला ब्लाऊज फिटिंगला छान येईल, फिनिशिंग छान येईल यासाठी. तर व्हिडिओ पाहताना तुम्ही काळजीपूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता बऱ्याच वेळेला आपण ह्यामध्ये छोट्या-छोट्या ट्रिक सांगतो आणि त्या ट्रिक जर स्किप झाल्या तर आपला ब्लाऊज तिथंच बिघडतो. तर त्यासाठी आपण कोणताही व्हिडिओ बघताना अगदी काळजीपूर्वक आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आता इथे आपली मार्किंग करून झालेली आहे. पेपर उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे मुंड्याचा आकार कट करताना आपल्याला हात वळून असा मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो आकार आहे तर तो आकार बिघडणार नाही यासाठी. आता मागची बाजू आपली इथे कट करून झालेली आहे. लगेच आता आपल्याला इथे समोरचीही बाजू कट करून घ्यायची आहे. तर गळाही कट करताना बघा या पद्धतीने आपल्याला हात वळून असा गळा कट करून घ्यायचा आहे. आता लगेच आपण इथे मुंड्याचाही आकार कट करून घेऊयात. तर बघा पेपर पॅटर्न वापरून आपण अस्तर कट कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला अस्तर वापरून ब्लाऊजचा मेन कपडा कट कसा करायचा तेही आपण पाहणार आहोत. आता इथे मागची बाजू समोरची बाजू कट करून झालेली आहे. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी बाही ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या मेन पीसवर ठेवताना आपल्याला थोडीशी मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे. पण अस्तरवर कट करताना आपलं जेवढं पेपरचं परफेक्ट माप आलेलं आहे तेवढंच माप टाकून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथे कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपले जे आकार आहेत तर ते सुद्धा बिघडणार नाहीत याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा बाहीसुद्धा आपली इथे कट करून झालेली आहे. आता इथे आपला अस्तरवर पूर्ण कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या मेन कपड्यावर सर्वात अगोदर इथे बाही कट करून घ्यायची आहे. आता इथे क्रॉसपट्टीचा आपल्याला थोडासा खालच्या साईडने आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही बाजूने आपण थोडं तिरकं असं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. मेन कपड्यावर सर्वात अगोदर आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आता बाही कटिंग करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड अशी घडी केलेली आहे, जेणेकरून दोन्ही बाही एकदाच कट होतील यासाठी. आता इथे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि बघा आता दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंच असा कपडा कमी पडलेला आहे. तर त्या कपड्याला तिथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर तो जॉईंट आपण इथे शिवताना देऊन घेणार आहोत. तर बघा आता इथे बऱ्याच जणी एकाच साईडने जॉईंट देतात आणि मग तो वरच्या साईडने दिसतो. तर तसा जॉईंट न देता आपण दोन्ही साईडने थोडा जॉईंट दिला तर तो आपल्या फिटिंगमध्ये जातो आणि वरच्या साईडने आपल्या ब्लाऊजला जॉईंट दिसत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येते. तर त्यासाठी आपल्याला जॉईंट देताना दोन्ही साईडने छोटा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा आता इथे आपण अस्तरवर क्रॉसपट्टी काढलेली नाही. ती क्रॉसपट्टी आपल्याला जॉईंट देऊन कट करायची आहे. तर त्यासाठी इथे आपण आता डायरेक्ट आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावरच ही क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. तर बघा आता इथे ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट करताना आपल्याला थोडासा 1/2 इंच असा एक्स्ट्राचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. आता बघा इथे आपण क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे. आता पुन्हा आपल्याला एकदा आपण अस्तरवर क्रॉसपट्टी कट करून त्या मापावर व्यवस्थित अशी इथे कट करून घ्यायची आहे. तर आता साईडने आपण थोडीशी मोठी अशी ठेवून घेतलेली आहे. आता क्रॉसपट्टी कट करून झाल्यावर आपल्याला आता ही समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित असं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता ब्लाऊजचा मेन कपडा आपल्याला एक्स्ट्राचा घ्यायचा आहे, जेणेकरून हा कपडा क्रॉस असतो, लूज असतो, तर तो आपल्याला अस्तर फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही यासाठी आपल्याला तो कपडा एक्स्ट्राचा ठेवायचा असतो. तर बघा आपले अस्तरवर कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर आपले ब्लाऊजच्या मेन कपड्यावर सुद्धा कटिंग करून झालेली आहे. तर भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.